महाराष्ट्र सरकारने 2022 साली एक टेंडर काढलं. यामध्ये पिंक रिक्षा या महिलांना दिला जाणार होता आणि यामध्ये आता एक मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप जो आहे तो बाबा कांबळे यांनी केलेला आहे. जवळपास 400 कोटी रुपयांचा यामध्ये मोठा फ्रॉड झाला असल्याचं त्यांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अनेक महिला रिक्षा चालक आहेत ज्यांनी ह्या रिक्षा घेतलेल्या आहेत, मात्र त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की या सगळ्या रिक्षा ज्या आहेत त्या आम्हाला विकल्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतर आमची सगळ्या प्रकरणामधून फसवणूक झालेली आहे. काय नेमकी फसवणूक झालेली आहे, कोणत्या कंपनीला हे टेंडर देण्यात आलेलं होतं आणि नेमका याचा फायदा कोणाला झाला? नमस्कार, मी डॉक्टर बाबा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेचा अध्यक्ष आहे. महाराष्ट्र सरकारने पिंक रिक्षा योजना सुरू केली. 2022ला त्याचं टेंडर काढलं गेलं आणि कॅनेटिक ग्रीन या कंपनीने टेंडर घेतलं. आता ही रिक्षा आहे, ही L5ची रिक्षा आहे. या रिक्षाला ई रिक्षा म्हणतात. मुळामध्ये आता L3ची रिक्षा आहे, पण आता अपग्रेड L5 रिक्षा आहे जी आपण बघतो. तर ती रिक्षा ही नाही आहे, मुळात L5 म्हणून यांनी L3 रिक्षा महिलांना दिल्या. या रिक्षाची किंमत मुळात 2 लाख रुपये कॅनेटिक कंपनीचीच किंमत आहे. त्यांच्या वेबसाईटला गेलं तर 2 लाख रुपये किंमत तुम्हाला दिसेल. ही 2 लाखाची गाडी त्यांनी 4 लाखांनी या महिलांना विकली, म्हणजे सरकारला विकली. सरकारने 4 लाखांनी या महिलांना गाड्या दिल्या. आता ही गाडी 25च्या पुढं चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, ही गाडीमध्ये बंद पडते, हिची बॅटरी पण ऑपरेट व्यवस्थित नाही आहे. ही गाडी बंद पडते आणि पलटी होते. हिची जे हाईट आपण बघितली तर हाईट जास्त आहे. तर अनेक महिलांचे अपघात झाले. आत्ता सध्या भोरमध्ये एक महिला ॲडमिट आहे, त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. तर त्या येऊ नाही शकल्या. आज अशा 2 महिलांचा अपघात झाला आहे. प्रवासी बी याच्यामध्ये जखमी झाले. तर याच्यामध्ये मोठा फ्रॉड झालेला आहे आणि कंपनीला लाभ देण्यासाठी या महिलांच्या जीवाशी खेळ झालेला आहे. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये या पिंक रिक्षा दिल्या गेलेल्या आहेत, पण त्याचा मूळ उद्देश काय होता या पिंक रिक्षा देण्यामागचा, आणि हा उद्देश जो आहे तो खरंच सरकारने साध्य केलेला आहे का? नाही, मूळ उद्देश खूप चांगला होता की महिलांना रोजगार देण्यासाठी. पण ते L5 जर दिल्या असत्या, जे आता आपण बघतोय काही महिला 600 महिला शहरामध्ये L5 गाडी चालवतात, त्या व्यवस्थित गाड्या चालतात. परंतु या टेंडरमुळे हा सगळा घोळ झालेला आहे. सरकारने हे जे टेंडर दिलं ह्या कंपनीला अशा चुकीच्या गाड्या दिल्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे. अशा पुणे शहरामध्ये या पिंक रिक्षा किती आहेत? पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये 127 रिक्षा आता आहे आणि 10,000 रिक्षा आता टेंडर लॉन्च झालेलं आहे. 10,000 रिक्षा त्यांनी बनवल्यात, त्या आता वितरित होणार आहेत. ओके. आता ज्या महिला आहेत ज्यांच्याकडून ज्या ह्या रिक्षा चालवतात त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. तुम्ही ही रिक्षा कधी घेतली आहे आणि तुम्हाला याच्या म्हणजे जो सरकारचा मेन उद्देश होता की महिलांना रोजगार मिळावा, त्यांनी स्वतः सक्षम व्हावं, त्यांनी स्वतःचं काम करावं आणि यामुळे ह्या रिक्षा देण्यात आला होता, मात्र खरंच सरकारचा जो उद्देश होता तो साध्य होतो का? नाही झालं साध्य. कारण की आता त्यांनी हे रिक्षा नाही का लॉन्च केलेत आणि आम्हाला दिले. आम्हाला देऊन 5 महिने झाले, पण ती रिक्षा आमच्या दरवाजासमोरच थांबू नये. आम्ही आमच्या हातून पैसे भरत आहेत, आम्हाला काही लाभ होत नाही. गरीब महिलांसाठी ह्यांनी हे काढलेलं आहे, पण ते गरीब महिलांना हे काय परवडलं नाही, कारण की खूप महागात गेलेले आहे. असे आम्हाला नाही का त्याला हँडल लॉक नाही, हाईट असल्यामुळं कोणी वयस्कर माणूस बसू शकत नाही. कमरेत गॅप किंवा गुडघ्यात गॅप असेल त्यांना कोणाला बसता येत नाही. आणि छोट्या बाळांना आम्ही बसवावं म्हणलं तरी त्याला डोर नाही. अशी ती हाईट असल्यामुळं नाही का भीती वाटते की लोकांना आम्ही कसं घेऊन जायचं आणि कशी चालवायची ती रिक्षा. आणि आम्ही टर्न मारायचं म्हणलं रिस्कीच आहे, कारण की ती टर्न मारताना पलटी होण्याचे चान्सेस, कारण की ती अशी हाईटने आहे आणि छोटासा पेस आहे. त्याच्यामुळं ती आम्हाला खूप रिस्की वाटते. त्यामुळे आम्ही रिस्क नाही घेतला. आमच्या लाभार्थीमध्ये एक महिलेची ती बोरची आहे, तिचा म्हणजे ॲक्सिडेंट होऊन तिचा पाय पूर्ण फ्रॅक्चर आहे. आता 3 महिन्यासाठी तिला प्लास्टर आहे पायामध्ये. आणि त्यांचे जे पॅसेंजर आहेत ह्यांनी हाताने त्यांचा खर्च उचलत आहेत. मग असं आम्हाला परवडला का? हे आम्हाला नाही परवडला असं आम्हाला बोलायचं आहे आणि सरकारने आमचं हे घ्यावं. आणखी आहेत काही महिला. तुम्ही ही रिक्षा कधी घेतलेली आहे आणि तुम्हाला याचा फायदा झाला आहे का? मला ही नोव्हेंबरमध्ये मिळाली आहे, पण फायदा तर काही झाला नाही. हप्ते तर मिस्टरच फेडतात, ते इन्कम तर ह्याचा झालेलाच नाही म्हणावाचा. पण अक्षरशः दारात पडू नये ही रिक्षा. म्हणजे का पण, म्हणजे बाकीच्या महिला जशा रिक्षा चालवतात तशी ही रिक्षा का चालत नाहीये? काय काय नेमके प्रॉब्लेम्स आहेत? एक म्हणजे ह्याला स्पीडच कमी आहे आणि किती स्पीड आहे ह्याला 30च हे, पण 30ची जरी चालवली तरी ती पुढं जातच नाहीये. एकदम स्लोमध्येच येते ही रिक्षा. मागून रिक्षा पुढं जातात, ते मागून गाड्या पुढं जाते. एक पॅसेंजर जरी बसला तरी तू दुसऱ्या वेळेस नको म्हणतोय बसायला, कारण मॅडम खूप घाई होती, आम्हाला पण तिथं वेळेत पोचायचं असतं. त्याच्यामुळं अक्षरशः उतरतात चालत्या गाडीतून. पण ॲव्हरेज काय आहे या रिक्षाला? 30 पर्यंत. 30 पर्यंत.
आणि 25पर्यंत चालतात ते, तेवढंपर्यंत जात नाही. 30पर्यंत गेले ते रिक्षा लगेच मध्येच बंद पडतात ते. आणि ते बंद पडून आहे ना, मग आपण सिग्नलपाशी या ट्रॅफिकमध्ये यामध्ये कुठं पण थांबवलं आहे ना, मग मागच्या येणार सारखा हॉर्न वाजवतात. हॉर्न वाजवतात, मग तिथं पुढं पण कसं घेऊन जा, ढकलत तर नाही घेऊन शकत आम्ही तर रिक्षा घेऊन. मग तिथं आम्ही ही तरीच स्टार्ट करून कसं तरी सिग्नलच्या साईडला लावतो आम्ही तरी. आणि तिथून आम्ही व्यवस्थित घेऊन जातो म्हणजे कडानं. मग याच्यासाठी जर अशा रिक्षामध्ये बंद पडल्या, इलेक्ट्रिक रिक्षा आहेत ह्या, तर जर बंद पडल्या तर मग तुम्हाला काही हेल्पलाईन नंबर वगैरे दिला आहे का याच्यासाठी? हो, कायनेक्टीने हेल्पलाईन दिलं होतं ते फोन मग ते येतात का? आता टायमावर नाही येते. जेव्हा गरजेचं असतं, जेव्हा टायमिंग असतं तेव्हा ते तिथपर्यंत ऑन द स्पॉट पोहोचू नाही शकत, कारण की ते पण यायला टाईम आणि वेळ तर लागते. मग तिथं आम्ही प्रॉब्लेममध्ये असं फसल्यासारखं होते. मग त्यामुळं कोणाला तर दुसरे जे इतर लोक आहे, माणसं आहे, त्यांच्याकडून हेल्प घेऊन आम्ही रिक्षा कडायला साईडला लावते. मग ते लोक पोहोचून मग आम्हाला हे करतात. बरं, तुम्ही किती महिन्यांपासून चालवताय आणि खरंच याचं जे हे आहे तर ते साध्य झालेलं नाही असं यांचं म्हणणं आहे. आणि बाकीच्या ज्या महिला रिक्षा चालक आहेत, ज्या या ई रिक्षा चालवतात, पिंक रिक्षा चालवतात, त्यांचं काय म्हणणं आहे आणि तुमचं सुद्धा काय म्हणणं आहे, याचं नेमकं काय काय प्रॉब्लेम्स आहेत? माझं पण सेम म्हणणं आहे ताई. मी पण ज्योती धनविजय पुण्यातून पिंक रिक्षा लाभार्थी आहे. ह्याचा सगळ्यात मेन मुद्दा असा आहे की ह्यांनी जी रिक्षा बनवली महिलांना बघता, ती मॉडेल पूर्ण चुकीचं बनवलेलं आहे. ह्याचा वेट ॲज कम्पेअर टू अदर रिक्षा ह्याचा खूप कमी वेट आहे. आणि अदर रिक्षाचा आपण जे नॉर्मल रिक्षा बघतो, काळ्या रिक्षा वगैरे, त्याचा 350 आहे. तर नॉर्मली ही रिक्षा जी युटर्न मारताना ना पूर्णपणे पलटी पडते. हा पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे, काहींना मीटर आहे, काहींना मीटर नाही आहे. मीटर नसल्यामुळं सिटीमध्ये आपण रिक्षा चालू शकत नाही, त्याच्यावर काही इन्कम होत नाही आहे. तिसरी म्हणजे ही रिक्षा सिनियर सिटीजन, एखादी प्रेग्नेंट लेडी बसली त्याच्यामध्ये तर ही बाउन्स होते, जम्पिंग होते. कोणी ह्याच्यात नॉर्मल व्यक्ती जरी बसला तरी त्याला त्रास आहे. त्याचा वेग भरपूर कमी आहे. त्याचा वेग 25 ते 30, काहींना 25 आहे, काहींना 30 आहे. तर ती रिक्षा 25 ते 30पर्यंत पुढे पळत नाही. बरं, ह्या रिक्षाची बॅटरी बॅकअप जे आहे, बॅटरी आपण 100% केलं तर नॉर्मली ते 100% होतं. आपण 25-30पर्यंत गेली बॅटरी तर 50-60पर्यंत बॅटरी बंद पडते. रस्त्यात हायवेमध्ये मी भरपूर वेळा गाडी चालवली. हायवेमध्ये 2 ते 3 वेळा माझी बॅटरी पर्सनली सांगते बंद पडली. रिक्षा हायवेत बंद पडली, मागून ट्रक येत होत्या, अक्षरशः आम्हाला धडक बसली असती. म्हणजे ह्याच्यात जीवाचा सुद्धा रिक्षा आहे. माझ्या काही लाभार्थी महिला आहेत, त्या लाभार्थी महिला 2-3 महिला ज्या ॲडमिट आहेत, त्यांच्यासोबत पॅसेंजर ज्या होत्या त्या पण जखमी आहेत. हा सगळ्यात मेन मुद्दा आहे. आणि सगळ्यात मेन मुद्दा असा आहे, ह्यांनी जे फायनान्शियली आम्हाला सांगितलं, तर फायनान्शियली कंडिशन ज्या मूळ रिक्षाची किंमत आहे, कोणाला 338 आहे, कोणाला 368 आहे, कोणाला 375 आहे, कोणाला 360 आहे, अशी किंमत दिली. त्याच्यानंतर जर आम्हाला सबसिडी सांगितली 75,000 प्लस 25,000 अशी 1 लाख सबसिडी भरणार होती, ती कायनेटिक होंडाकडं जमा झालेली असं आम्हाला थोडक्यात कागदपत्रावरून दिसतंय. पण माझा प्रश्न होता, मी लाभार्थी आहे, ती माझ्याकडे जमा झाली पाहिजे. ती माझ्याकडे जमा न होता कंपनीकडे जमा झाली. आम्हाला एक ॲक्सेप्ट प्रूफ नाही आहे. सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्यांनी सांगितलं जसं काही महिला आहेत ज्या तर ॲडमिट आहेत या सगळ्या रिक्षांमुळे. आता पुन्हा एकदा नवीन 10,000 तुम्ही म्हणालात रिक्षा येत आहेत, तर या रिक्षा येण्यापूर्वी या सगळ्या ज्या तक्रारी आहेत तर त्या तुम्ही कोणापर्यंत पोहोचवलेल्या आहेत का, संबंधित विभागापर्यंत पोहोचवलेल्या आहेत का? आम्ही आता मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, महिला बालकल्याणच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आणि आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहोत, ताबडतोब पहिले टेंडर रद्द करा, जेणेकरून पुढच्या महिलांची फसवणूक होणार नाही. आणि ज्या महिलांची फसवणूक झालेली आहे त्यांच्या ह्या L3 गाड्या तुम्ही चेंज करून द्या. L3च्या बदल्यात त्यांना L5 जी अपग्रेड गाडी आहे आता, ती L5 यांना तुम्ही द्या, जेणेकरून ह्या महिलांना रोजगार उपलब्ध होईल. अशा 2 मागण्या आमच्या आहे. आणि दुसरी मागणी फार महत्त्वाची आहे की हा जो टेंडर काढलेला आहे 400 कोटीची चौकशी झाली पाहिजे CID मार्फत, कारण की महिलांच्या जीवनाशी अशा प्रकारे त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा आणि याच्यात जो काय भ्रष्टाचार फ्रॉड झालेला आहे तो जनतेसमोर आला पाहिजे. जनतेच्या पैशाचं हे सगळं जे काय भ्रष्टाचार झालेला आहे तर तो उघड झाला पाहिजे, यासाठी
CID मार्फत चौकशी झाली. हो, आपण ही रिक्षा बघूयात. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की ही जी रिक्षा आहे तर या रिक्षाचं काय आहे, ही रिक्षाची उंची जास्त आहे आणि त्यामुळे जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला जर या रिक्षामध्ये बसायचं असेल तर इकडे वर चढून आतमध्ये बसायला लागतं, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येतात. त्यासोबतच याला कुठलंही सेफ्टीचे बार नाही आहेत, सेफ्टीचे दरवाजे नाही आहेत, त्यामुळे सुद्धा त्यांना भीती वाटते जेव्हा मागे कोणी पॅसेंजर बसलं तर त्या पॅसेंजरच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की या रिक्षेचं जे वजन आहे तर ते वजन पण बाकीच्या रिक्षांपेक्षा कमी आहे, त्यामुळे या जेव्हा टर्न करतात तर टर्न वगैरे करताना या रिक्षा पलटी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि असं एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 400 कोटी रुपयांचा फ्रॉड सरकारने केला असल्याचा आरोप आता या संघटनेकडून करण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच ज्या रिक्षा चालक महिला आहेत तर त्यांनी सुद्धा आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आता जे नवीन टेंडर निघणार आहे तर त्याच्यामध्ये ज्या रिक्षा येतील तर त्या थोडा अभ्यास करून या सगळ्या रिक्षांचं मॉडेल तयार करावं अशा वेगवेगळ्या मागण्या यांनी केलेल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांकडे गेलेले आहेत, ते मुख्यमंत्र्यांना त्यांनी याबाबतचं निवेदन सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात ज्या रिक्षा येणार आहेत तर त्याच्यामध्ये काही वेगळे बदल केले जातील का, आणि खरंच ज्या हेतूसाठी राज्य सरकारने ही पिंक रिक्षा योजना काढली तर या हेतूप्रमाणे हे सगळं याचा लाभ मिळणार का महिलांना, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर.